हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. छानपैकी पाऊस झाला होता, त्यामुळे झाडे छानपैकी न्हाऊन निघाली होती. छान वाटत होतं, सगळीकडे हिरवंगार. झाडाने किती छान वाटत असेल. माझ्या या गुलाबाला दर 2 दिवसांनी 4 ते 5 गुलाबं येतातच. छान वाटतो या गुलाबाचा कलर. मी गुलाबाचे झाड गावावरून आणलं होतं. छोटंसं होतं, पण ते आता खूप मोठं झालं आहे, खूप उंच झालं आहे. हातच पुरत नाही गुलाबा काढायला. मग मी यांच्याकडून गुलाबा काढून घेते. त्याचे काटे पण एवढे टोचतात ना, भीती वाटते गुलाबा काढायला पण. पण किती छान वाटतं कलर याचा बघा. असं वाटतं याला झाडावरच ठेवा, काढूच नाही हे गुलाब. आता मला आवरायचा होता बेडरूम, तर चला म्हटलं आता आवरून घेऊ. आधी पहिले कपड्यांच्या घड्या करून घेते, जे आहेत तेवढं सगळ्या कपड्यांच्या, आणि नंतर मग कचरा वगैरे काढते, मग पुसून घेते. बेड पण मला लावायचं आहे व्यवस्थित. रोज उठून कितीही आवरा, कितीही पसारा काढा, किती साफसफाई करा, पण दुसऱ्या दिवशी आहे ते आहेच. तीच कामं पुन्हा पुन्हा, त्याला काही विलाज नाही. सगळ्याच बायकांना ही कामं आहेत, काय त्याला करू शकत नाही आपण. नाही केलं तर घाण तशीच राहते. मग ते रोजच्या रोज करणंच आहे आपल्याला. कधी कधी तर या कामांचा एवढा कंटाळा येतो की असं वाटतं जाऊ दे, आज नको उद्या, आज नको उद्या, पण उद्या तर करणंच आहे ना. मग त्यामुळे करावंच लागतंय. आळस करून तुला काही फायदा नाही त्याचा, कारण दुसरं कोणी येऊन करणार नाही, आपल्यालाच करणं आहे. आपलं घर आहे म्हणजे आपल्याला स्वच्छ ठेवणं आहे, आपल्याला साफसफाई करणं आहे आणि आपल्यालाच आवरणं आहे. आजचं काम जर उद्यावर ढकलत गेलो तर उद्या ते जास्त होणार. त्यापेक्षा आज जे आहे ते आजच करून टाकलेलं बरं, म्हणजे उद्या त्याचा ताण नाही. थोडं फ्रेश पण वाटतं आपल्याला घरात साफसफाई केली की. तेवढंच वाटतं फ्रेश, ते पुन्हा आहे ते आहेच उद्या. त्यामुळे काही विलाज नाही, पण ते करणंच आहे ना. ठेवू तर शकत नाही की जाऊ दे उद्या, जाऊ दे उद्या म्हणून. सगळं घर आवरून झाल्यावर किती छान वाटतं, किती फ्रेश वाटतं. असं वाटतं की असंच राहावं, या आता पुन्हा घाण होऊ नये असं वाटतं. पण काय करणार, होतं ते होतं, त्याला काय करू शकत नाही. सगळं रोजच्या रोज तेवढंच आवरणं आहे, तेवढीच कामं आहेत. बेड झटकून घेतला, नंतर मी नवीन बेडशीट घातली, पिलो कवर पण बदलले. आमच्या घरात धूळ जास्तच होते, कारण आमचं घर रोडच्या जवळ आहे, यामुळे धूळही जास्तच होते. बेडरूमच्या खिडक्यावर पण धूळ साठते, ती पण दर 8 दिवसांनी स्वच्छ करावी लागते. बेडरूम छानपैकी आवरून घेतला. छान वाटत होतं आवरल्यावर. छान वाटतं असं आवरलं की, प्रसन्न वाटतं. माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचं काम जर उद्यावर ढकलत गेलं तर उद्या कधी येणारच नाही. त्यामुळे आजचं काम आजच करणं ठीक आहे असं मला तर वाटतंय. कारण आपण जर आळस करत गेलो तर आळस येतच राहणार आपल्याला. असं वाटत नाही जाऊ दे उद्या करते, उद्या करते, त्यामुळे आळस काय जाणार नाही. मग ते काय काम तर पडून तसंच राहणार. करणं तर आहे कधी ना कधी. त्यापेक्षा आजचं आज गेलेलं बरं आहे. म्हणजे कसं उद्यावर त्याचा ताण राहणार नाही, हां उद्या काही करायचं आहे असं म्हणायला नको. म्हणून आजची कामं आजच करणं बरं आहे. शेवटी आळस येतो, पण आळस झटकणं आपल्यावरच आहे.